महिलांसाठी खास भव्य कार्यक्रम. शिवसेना नेरळ जिल्हा परिषद नेरळ विभाग खेळ रंगला पैठणीचा. होम मिनिस्टर. आकर्षक बक्षिसांची लयलूट. पैठणी, स्कूटी, टीव्ही, वॉशिंग मशीन तसंच इतर अनेक आकर्षक बक्षिसं. आकर्षण कलाकार हिंदवी पाटील, लावणी सम्राज्ञी हरीश मोकल, सुप्रसिद्ध गायक आणि प्रसिद्ध निवेदक. राजकीय नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार. आयोजक शिवसेना युवा सेना महिला आघाडी. विशेष पुढाकार डॉक्टर शिल्पा ललित जैन, सुनीता सुरेश टोकरे, श्री सुरेशदादा हरिश्चंद्र टोकरे. कार्यक्रमाचं ठिकाण श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान नेरळ. दिनांक 20 डिसेंबर 2025 शनिवार. वेळ सायंकाळी 4 वाजता. सर्व महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. कर्जत तालुक्यातील वांजळे गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी राजकीय घुसखोरी करत आपली ताकद वाढवली आहे. गावातील सक्रिय कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत या निमित्ताने दिले आहेत. कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे. तालुक्यातील तरुणांमध्ये असलेली घारे यांची जबरदस्त क्रेज तसेच तरुणांना संधी, नेतृत्व आणि दिशा देण्यासाठी असलेली त्यांची तळमळ यामुळेच हा प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमेश गायकवाड, अशोक राऊत, तालुका युवक अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पालकर, मधुकर घारे, समीर देशमुख, शरद हजारे, केतन बेलोसे आदी राष्ट्रवादीचे मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी किरवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मिलिंद ठाकरे, भरत ठाकरे, संभाजी ठाकरे, अरुण कांबळे, प्रीतम ठाकरे, मनोहर ठाकरे, सुहास ठाकरे यासह अनेक तरुणांनी, पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे म्हणाले, तरुणांना फक्त घोषणा नव्हे तर संधी, नेतृत्व आणि न्याय देणारा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात तरुण नेतृत्व उभे करण्याचा आमचा निर्धार आहे. या प्रवेशामुळे वांजळे गावात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली असून कर्जत तालुक्यात राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेस अधिक आक्रमक आणि निर्णायक भूमिकेत येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटणार यात आता शंका नाही.